नमस्कार, स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी भरल्या गिलक्याची भाजी तयार करतोय। बऱ्याच भागात त्यांना गोसावडे देखील म्हणतात। या पद्धतीने आपण भरले गिलके, भरले कारली, दोडकी किंवा टोमॅटो, कच्चे टोमॅटो, हिरवी जाळ मिरची येते ती किंवा भेंडी, या पद्धतीने मसाला बनवून आपण अगदी फटक्यात 10 मिनिटात आपण ह्या भाज्या तयार करू शकतो। ऑफिसला म्हणलं की खूप गडबड होते, कारण वेळ घेतात त्या भाज्या, पण मी एक अशी टिप तुमच्याशी शेअर करणार आहे ज्याच्यामुळे अगदी 10 मिनिटात तुमच्या भाज्या बनवून तयार होतील। नेहमीसारखी आजची रेसिपी साधी, सरळ, सोपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग आपण रेसिपी बघूया। त्यासाठी मी पावशेर गिलके घेतलेत, त्यांना स्वच्छ धुवून पुसून घेतलेत। एका मापाचे तुकडे करून त्यांना मध्ये चीर पाडून घेतले। जाड फोडी असतील, मधला भाग असेल त्यांना साईडला देखील चिरा पाडा, म्हणजे त्याच्यात मीठ आणि मसाला दोन्ही जाऊन रुचकर आपली ही भाजी बनवून तयार होणार आहे। आता चवीनुसार थोडंसं एक एक बोट आपण त्याला मीठ लावून घ्यायचंय, जेणेकरून रुचकरपणा येणार आहे आपल्या फोडींना। आता मसाला तयार करताना जर आपण मसाला आधीच जास्त प्रमाणात तयार करून ठेवला, तो टिकण्यासाठी मी महत्त्वाची स्टेप तुम्हाला सांगणार आहे। आता एक वाटी आता पुरता जेवढा पुरेल तेवढा मी घेते। जाळसर शेंगदाण्याचा कूट घेतलाय, त्याच्यात मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली, आलं लसणाची पेस्ट घेतली, थोडीशी जिरं मी क्रश करून टाकते अर्धा चमचा, चवीनुसार मीठ घेतले, हळद घेतली आणि धना पावडर घेतली आणि चटणी तुम्ही तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता। हे सगळं जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यात बाइंडिंग म्हणून आपल्याला तेल टाकायचं आहे। जर बरेच जणी या स्टेजला पाण्याचा हपका देखील मारतात, पण पाण्यामुळे काय होतं ना, जर आपण हा मसाला थोडाफार शिल्लक राहिला तर त्याला टिकून राहत नाही, तो खराब येतो, त्याला वास यायला लागतो। म्हणून फक्त तेलच टाका, तेलामुळे खूप छान बाइंडिंग येते आणि चवीला देखील खूप छान लागतं। आता ह्याच पद्धतीने मसाला आपण जास्त प्रमाणात बनवून एखाद्या झिपलॉक पिशवीमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून आपण महिनाभर किंवा त्यापेक्षाही जास्त दिवस आरामात स्टोअर करून आयत्या वेळेस आपण वापरू शकतो आणि अगदी 10-15 मिनिटात आपण यासल्या भरल्या भाज्या तयार करू शकतो। खूप चवीला हा मसाला बनवून तयार होतो। अगदी साधा, सरळ, सोपा, रोजच्या जिन्नसच्या वस्तू वापरून हा आपण मसाला तयार केलाय। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आता सगळे पीस आपण हा मसाला भरताना असे दाबून भरायचे नाहीत, अलगद हाताने भरायचे। दाबून भरल्यामुळे ते शिजल्यानंतर असे गच्च होतात आणि चवीला लागत नाही। असं हलकं हलकं जर भरलं ना, खूप आतपर्यंत ते शिजून छान चवीला होतात। आता एक चमचाभर तेल टाकून सगळ्या फोडी मी रचून घेतल्यात। सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे आपल्याला आणि 1-2 मिनिटं मोठा ठेवल्यानंतर आपण बारीक गॅसवरती भाजी शिजवणार आहेत। सगळ्या फोडी रचून झाल्यावर एक पाण्याचा हपका मारायचा, 2 मिनिटाची वाफ द्यायची आणि चेक करून घेते मी, थोडं 50-60% अशा शिजून झाल्या, त्या थोडा कच्चट वाटतायत। ह्या स्टेजला आपण ज्या आत आहे त्याला फ्लेम जास्त लागतो, आतल्या फोडींना बाहेरच्या आत करायच्या आणि आतल्या बाहेर करायच्या, जेणेकरून सगळ्या एकसारख्या शिजून तयार होणार आहेत। त्यासाठी ही स्टेज आपल्याला करायची आहे। आता परत आपण 2 मिनिटाची वाफ द्यायची। एकूण सुरुवातीपासून शेवटपर्यंत 10 ते 12 मिनिटात खूप छान अशी ही मऊ शिजून तयार होते। खूप चवीला अप्रतिम होते। महत्वाचं म्हणजे जर लोखंडाच्या कढईत किंवा लोखंडाच्या तव्यावर जर आपण ही भाजी बनवली, अजून चव छान वाढते त्याची। असं मऊसूस शिजून झालंय, तुम्हाला खालचा भाग दाखवते मी, असा सोनेरी ब्राऊन कलरचा झालाय, म्हणजे आपली भाजी शिजली किंवा तेल देखील सुटलंय तिला आजूबाजूला, याच्यावरून देखील आपण भाजी शिजली हे लक्षात येतं। खूप चवीला अशी पटकन तयार होणारी ऑफिससाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी खूप छान अशी रुचकर ही भाजी बनवून तयार झाली। या पद्धतीत तुम्ही बऱ्याच भाज्या बनवून तयार करू शकतात। तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की तयार करून बघा। तयार झाल्यावर कशी झाली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया।